हॅलो. दुसरा दिवस आहे. पाऊस होता सकाळपासून, तर मग व्हिडिओ काढायला भेटली नाही. आता जेवून निघालो आहे. आता जाणार कॅफेज आहेत आणि ट्रेन ट्रॅक आहे, काय नाव माहिती नाही. पण तिथे जाऊन टायमिंग चेक करायचं आहे की किती वाजता ट्रेन येते. म्हणजे साईडला बसून कॉफी पीत पीत ट्रेन साईडनं जाणार. अजून अजून काहीतरी आहे, प्रिझन समथिंग दाखवतो बघा. हा मॅप घेऊन चाललो आहे. कुठे कुठे ना कुठं फिरणार आजचा दिवस आणि रात्री शॉपिंग करणार. बाकी काय, आता पावसामुळे थोडी घाण झाली आहे. दिवस मॅनेज करायला लागते ना. आजचा आणि उद्याचा दिवस आहे, म्हणून सर्व नीट मॅनेज करायला लागते. पुढे जाऊन बघू. ट्रेन स्ट्रीटला चाललो होतो, पण गुगल मॅपने थोडा कन्फ्यूज केला. मॅप समजत नाही, तर आता प्रिझनला चाललो आहे. व्हिएतनाम वॉर टाईमचा प्रिझन आहे. तिथं थोडी व्हिजिट देतो. माझ्या स्टेपासून 8 मिनिट अंतरावर आहे प्रिझन. युनिव्हर्सिटी मस्त आहे, पण पाऊस चालू आहे. अजून 2 मिनटं आहेत पोचायला. सिटीचा छोटा टूर होतं आहे. वॉक खूप करायला लागते. कॅब करून मतलब नाही, मजा नाही येणार. तर दिवसाचे माझे 10 ते 12 हजार स्टेप कंप्लीट होतात. ही चांगली गोष्ट आहे. अजूनही होणार आहे. आज तरी बघायला गेलं तर 20,000 स्टेप कंप्लीट करणार, कारण की आजचा दिवस आहे पूर्ण फिरायला आणि शॉपिंग करायला. उद्याचा दिवस पण फिरणार, पण लिमिटेड. बघू आता. हा प्रिझन, आणि इथे तिकीट काढायला लागतं आहे. तिकीट कितीचं आहे बघूया. तिकीट घेतलं आहे, 50,000 भरले आणि 7 जण. थँक्यू. प्रिझनमध्ये असं व्हायचं की लोकांचे जे प्रिझनर आहेत त्यांचे हात आणि पाय बांधून ठेवायचे झोपताना हात पाय बांधून ठेवले तर झोप कशी येणार. विचार करा यांची हालत कशी झाली असणार. माझा आय गेस प्रिझनचा टूर तर संपला, फिरून झाला. आता बघू दुसऱ्या बाजूला जाते. जेव्हा प्रिझनर होते तेव्हा या सिवर म्हणजे गटार याच्यामधनं जे प्रिझनर पळून गेले, विचार करा याच्यातनं कसे गेले असणार.
16मधनं फक्त 5च बाहेर जाऊ शकले. 16मधून 5 गेले. प्रिझनमधून आता जाणार आहे ट्रेन स्पीडला. इथून दाखवतात मला 23 मिनटं वॉक. तो वॉक करत जातो आणि मध्ये काय काय दिसतं ते बघतो. चांगला काय दिसला तर विकत घेतो, कारण की आजचाच दिवस आहे. शॉपिंग सेंटर दिसलं आहे पण तिथे जाऊन मतलब नाही. रोड्स आहे जी शॉपिंग होईल ही स्टोअरमध्ये कुठे. रोड क्रॉस करणं इझी आहे कारण की सिग्नल होता. जिथं सिग्नल नसेल तो दाखवतो तुम्हाला कशी मजा येते. परत एकदा गुगल मॅपने जिथे बनवलं आहे 23 ते 25 मिनटं वॉक करून चुकीच्या प्लेसवरती आलो आहोत. आता कॅब करून आमच्या हॉटेलवरती जाणार आणि तिथून परत दुसऱ्या बाजूला जाणार. कॅब आली आहे. येस साईल टाकू. आता 10 मिनटं परत ड्राईव्ह आहे. भेटू थोड्या वेळात. आता चाललो आहे नाईट मार्केटसाठी. रिंगवरती थोडा ब्रेक घेतला होता कारण की लॉंग स्टेशनला गेलो होतो आणि चालून थकलो होतो. आता 7 वाजले. नाईट मार्केट चालू झालं असेल आणि बिअर स्ट्रीट पण करायची आहे. पहिला नाईट मार्केट बघू, नंतर मग बिअर स्ट्रीट. इथं तुम्ही बघायला गेलात ना, एक्सपेन्सिव्ह कारमध्ये तुम्हाला मोस्टली तरी पोर्शे दिसणार आहेत. दुसरी मला कुठली दिसली नाही. काय माहिती इथे स्वस्त आहे वाटतं. हा आहे नाईट मार्केट. disons la. चांगला काय दिसतो का दाखवतो तुम्हाला. तेव्हापर्यंत मी स्वतः चेक करून घेतो काय आहे काय नाही. I want 5. 5. Hmm. 1, 2, 3, 4, 5. ओके. 4ला 5 छोटी बॉटल परफ्यूम घेतले. 4 लाखाला भेटले. किती बोलली होती? 7.5 लाख बोलली होती. 7.5 का 6 लाख बोलले होते. एक्झॅक्ट आठवत नाही, पण बार्गेनिंग करायला जमत नाही. तरी बघू, ट्राय करू अजून काय भेटतो का. नाईट मार्केटला कपडे भेटतात पण लेडीजसाठी चांगले आहेत. बाकी काय परफ्यूम घेऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी तर मी नाही घेणार. बॅग्स आहेत ते मुलींसाठीच आहेत. बाकी काय नाईट मार्केट मुलांसाठी आहे असं नाही वाटत. तरी बघतो काय भेटला चांगला तर दाखवतो. आता परत परफ्यूम घ्यायला चाललो आहे. आता बार्गेनिंग प्रॉपर करणार. बघू
स्वस्त भेटते का परत चुना लागतो. Could honestly probably go to हा घेतल्यास 100 रुपयाचे 3 होते. 800 रुपयाची 3 ना, म्हणजे किती झालं? 80,000ला. हां सेम. 3 परफ्यूम घेतलं आहे 6,30,000ला भेटले आहे. ते कन्वर्ट करून समजेल किती होतात. म्हणजे 2400ला भेटले असते. बाकी काय नाही घेण्यासारखं. डिजायचं असं पॉकेट दिसलं आहे. घेऊ का प्राईस 1200ला ते 2000पर्यंत भेटतात. म्हणजे डुप्लीच असणार. एवढे स्वस्त पण नसतात. बाकी मला काय दिसलं नाही चांगला घेण्यासारखा. कपडे बघतो आता बेबीसाठी चांगले चांगले. भावाला घेतला बेबीसाठी 2 आउटफिट घेतले बेबीसाठी. आता हा बेबी हो घेणार ॲक्शन फिगर. घेतला आहे पडला 1000ला आणि एक एक्स्ट्रा पिक्चर भेटले आहे. तर आता शॉपिंग झाली म्हणजे पैसाच संपला आहे. शॉपिंग करायला तर काही राहिला नाही. हात पण दुखायला लागले. खूप सारं सामान घेतलं आहे आणि इथं आता घेण्यासारखं काही नाही. सनग्लासेस घेऊ का नको घेऊ ते प्रश्न पडला आहे. बघू आता इथंच व्हिडिओ एंड करतो कारण की हात दुखले आहेत आणि कॅरी करून दमलो आहे. तर आता उद्याची व्हिडिओ येणार. आजचा प्रोग्राम इथंच संपला. चला उद्या भेटू.